शेतकरी बांधवांनो, मेंढ्यांना जंताची बाधा नेमकी कशी झाली आहे याची लक्षणं कशी ओळखायची याबद्दल आता आपण प्रात्यक्षिक पाहू. शेतकरी बंधूंनो, साधारणपणे जंतबाधा झालेलं जनावर हे सर्वस्वी प्रथमदर्शनी निरोगी भासतं आणि त्यामध्ये जंताची बाधा झाली कशी हे ओळखण्यासाठी एक 3-4 सोप्या पद्धती आहेत, त्या आपण या ठिकाणी पाहूयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण त्याची डोळे पाहायचे आहेत. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की डोळे लालसर आहेत, म्हणजे याच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण चांगलं आहे, म्हणजे याला जंताची बाधा झालेली नाही, असण्याची शक्यता कमी आहे. परंतु याशिवाय जर सुरुवातीच्या जंतबाधा झाल्याची परिस्थिती असेल त्यावेळी साधारणपणे शेपटाचा मागचा भाग हा भरलेला असतो. तर शेपटाचा मागचा भाग भरलेला असणे, याशिवाय जनावराचं शरीराचं तापमान हे नॉर्मल असणे, तर या ठिकाणी आपण पाहूयात. तापमान घेण्याची ही एक आदर्श पद्धत आहे. या ठिकाणी आपण गुदद्वारामध्ये तापमापी टाकलेली आहे. त्या ठिकाणी आता आपण हे तापमान दुपारच्या वेळी घेत आहोत आणि जरी 103.5 डिग्री फॅरनहाईट तापमान दाखवलं असेल तरी हे दुपारच्या वेळी उन्हाच्या वेळी घेतलेलं तापमान असल्यामुळे 103.5 हा सुद्धा ताप आपण नॉर्मल समजू शकतो. पण हेच जर ताप आपण सकाळी घेतला असता, सकाळी 6-7च्या वेळी, तर 103.7 हा ताप आपल्याला जास्त ताप वाटला असता. त्यामुळे आपण कोणत्या वेळी ताप घेतोय ही सुद्धा बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे. तर एकूण शेतकरी बंधूंनो, जनावराला होत असलेले जुलाब, त्यानंतर नॉर्मल शरीराचं नियमित तापमान आणि डोळ्याची स्थिती यावरनं आपण आपल्या मेंढीला किंवा कोकराला जंताची बाधा झालेली आहे की नाही हे ठरवू शकतो. नक्कीच.